नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. संजय शर्मा खून प्रकरणात 2 आरोपी ताब्यात. 2 तासात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती. शहरातील जुना मोंढा परिसरातील जय मा हॉटेल समोर गुरुवारी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास 40 वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली. भर दिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडानंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या 2 तासात 2 संशयित आरोपींना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. खून का बदला खून, जुन्या हत्येच्या वैमनस्यातून सूड. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय शर्मा हा यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात आरोपी होता. सन 2024 मध्ये जामवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये शेख हाफिज याची हत्या झाली होती. या प्रकरणात संजय शर्मा याच्यावर आरोप होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर होता. याच जुन्या हत्येच्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी संजय शर्मा याच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शेख हाफिजच्या हत्येचा बदला म्हणून त्याचा भाऊ शेख नफीस शेख हबीब हा मावस भाऊ शेख शाहबाज शेख अशफाक यांनी संजय शर्मा याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात खळबळ, पोलिसांची तातडीने धाव. संजय शर्मा याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील माहिती आणि उपलब्ध धागेदोऱ्याच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने संशयिताचा शोध घेत अवघ्या 2 तासात दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयित आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून हत्यामागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेले शस्त्र आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. आरोपींनी घटनास्थळी नेऊन पोलिसांकडून पाहणे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी पोलिसांनी पुढील तपासासाठी घटनास्थळी नेले. यावेळी हत्येच्या घटनेचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना प्राथमिक माहिती दिली. सलग 2 दिवसात 2 खून, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. जालना शहरात सलग 2 दिवसात खुनाच्या 2 घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जुना मोंढ्यासारख्या वर्दळीच्या भागात भर दिवसा धारदार शस्त्राने तरुणाची हत्या झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान संजय शर्मा हत्येचं नेमकं कारण, जुन्या हाफिज हत्या प्रकरणाशी या हत्येचा संबंध, हल्ल्यामागील संपूर्ण कट आणि आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. पोलिसांच्या पुढील तपासात या थरारक हत्याकांडामागील संपूर्ण सत्य उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये आज एक घटना घडलेली आहे. सुमारे 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास जुना मोंढा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. यामध्ये संजय शर्मा या व्यक्तीला चाकून घोसपून त्याचा खून करण्यात आलेला आहे. संजय शर्मा पोलीस स्टेशन तालुका जालना या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये आरोपी होता आणि ते जामीनावर सुटलेले होते. तर त्या गुन्ह्यामध्ये जो मयत व्यक्ती होता त्याच्या भावाने हा खुनाचा गुन्हा केल्याचं लगेच आम्हाला समजलं, निष्पन्न झालं. आणि त्याचं नाव शेख नफीस शेख हबीब आहे. तो आणि त्याचा एक मावस भाऊ शेख शहबाज शेख अशफाक या दोघांनी मिळून हा खून केलेला आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनची डीबी पथक तत्काळ यामध्ये आरोपीच्या मागावर रवाना झालेलं होतं आणि साधारणपणे 1 ते 2 तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केलेली आहे. दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. सध्या आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू आहे. गुन्हा दाखल होईल आणि आम्ही आरोपीला तसं काही नाही. घटनास्थळाची पाहणी करता आपण गेलेलो होतो. 2 आरोपी आहेत. दोन्ही आरोपी अटक. नाही म्हणजे तसं काही म्हणता येणार नाही. आरोप खून हा खूनच आहे. खुनाचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये पूर्वी खुनाचाच गुन्हा दाखल होता, यामध्ये खुनाचाच गुन्हा दाखल आहे.